महिला कंडक्टर विनय भंग मामले में कार्रवाई की मांग को लेकर शेगांव एसटी कर्मचारी 4 दिनों से शेगांव बस स्टैंड के सामने अनिश्चितकालीन अनशन पर बैठे हैं। महिला एसटी बस कंडक्टर से विनय भंग के मामले में बुल्ढाना जिले के शेगांव एसटी डिपो के प्रमुख गोविंद जवंजाल और 3 अन्य कर्मचारियों के खिलाफ मामला दर्ज होने के बावजूद एसटी प्रशासन ने उनके खिलाफ कोई कार्रवाई नहीं की है और न ही उनका तबादला किया गया है। सभी दोषियों के खिलाफ कार्रवाई और एसटी कर्मचारियों की विभिन्न समस्याओं के समाधान की मांग को लेकर कर्मचारी पिछले 4 दिनों से शेगांव बस स्टैंड के सामने आमरण अनशन पर बैठे हैं। विभाग नियंत्रक पर आरोपियों को बचाने का आरोप लगाते हुए विदर्भ एसटी कामगार संगठन के विदर्भ संगठक प्रमोद पोहरे ने चेतावनी दी है कि कार्रवाई होने तक आंदोलन जारी रहेगा। एसटी महामंडळ शेगाव आगार बसस्थानक च्या समोर मी प्रमोद पोहरे सरचिटणीस विदर्भ एसटी कामगार संघटना बेमुदत आमरण उपोषण गेल्या 4 दिवसापासून करीत आहे। शेगाव येथील आगार व्यवस्थापक गोविंद जवंजाळ यांच्यावर व त्यांचे 3 सहकारी यांच्यावर विनय भंगाचा फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे। त्यांनी आगारातील वाहक महिलेची पिळवणूक केली, तिच्यावर अत्याचार केले, गैरवर्तन केलं, त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र बुलढाण्याचे विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाट यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी करून तसेच उच्च न्यायालयाने यासंबंधी आदेश देऊन महामंडळाचे अधिकारी वरिष्ठ कुठलीही कारवाई या आरोपीवर गोविंदा जवंजाळ आगार व्यवस्थापक शेगाव व त्यांचे सहकारी आरोपी यांच्यावर कारवाई करत नाही। त्यामुळे आम्ही हे उपोषण सुरू केलेलं आहे आणि आमच्या काही चालका बंधूंच्या पर्यायी नोकरीच्या संदर्भात प्रश्न होते। ज्यांनी कायदेशीर पर्यायी नोकरी मिळवण्यासाठी मेडिकल केलेलं आहे त्यांना पर्यायी नोकरी हे विभाग नियंत्रक देत नाही आणि जे बोगस प्रमाणपत्रावर लागलेले आहे त्यांना पर्यायी काम देत आहेत। याचा अर्थ काहीतरी पैसा घेऊन किंवा देवाणघेवाण करून विभाग नियंत्रक आगार व्यवस्थापक हे काम करीत आहेत। तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि व्यवस्थापकीय संचालक MSRTC मुंबई यांनी फोन केल्यानंतर आज त्या विभाग नियंत्रक इथं आल्या होत्या, परंतु त्यांनी आमची कुठलीच गोष्ट ऐकली नाही।